आपल्यासोबत शर्मिला पवार आहेत. मी आता जसं मगाशी सांगितलं की ते प्रत्येक कुटुंबीय पवार फॅमिलीतला असो, बारामतीकरातले जे कुटुंबीय आहेत ते प्रत्येक जण प्रचार असं मी ह्याला म्हणणार नाही, मला गरज अशी वाटत नाही प्रचार करायची जाऊन जे आपण एपीच्या निवडणुकीमध्ये करत आलेलो आहोत. पण गाठीभेटी घेणं आणि गेले 8 दिवसापासून पाहताय जय असो, उमेंद्र असो, पार्थ असो, परवा रोहित पण त्यांना आता जॉईन झालेला आहे आणि प्रत्येक कुटुंबीय आपलं एक हातभार लावायचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच ही निवडणूक अतिशय आम्हाला सर्वांनाच नाही, तुम्हाला देखील, बारामतीकरांना देखील एक भावनिक निवडणूक आहे आणि वेदनादायी आहे. कधी असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की पोटनिवडणूक बारामतीमध्ये होईल आणि म्हणूनच सांगते की कुठे ना कुठेतरी एक दादांची आठवण आणि आज दादा नाही आहेत आपल्यामध्ये, हे कुठे ना कुठेतरी सलते. 2 निवडणुकांना विरोधात प्रचार केला, आता समर्थन आपल्याला काय करत आहे? शेवटी कसं आहे, राजकारण आहे हे, राजकारणामध्ये डायनामिक्स हे कायम सतत बदलत असतात आणि आपल्याला देखील त्या वातावरणाप्रमाणे कधी ना कधीतरी बदलावं लागतं. भावना तीच आहे, कुटुंब तेच आहे, मनामध्ये तेच एक विश्वास आहे की आपल्या घरातली व्यक्ती आज निवडणुकीला सामोरे जात आहे आणि जी आम्हाला शिकवण आहे पवार साहेबांच्या पासून की जेव्हा केव्हा कोणालाही अडचण येऊ किंवा कुठेही संकट येऊ तर प्रत्येकाने एक कुटुंब म्हणून एकत्रित येऊन त्या व्यक्तीला मदत करायची, त्याची सहाय्यता करायची. एवढ्या ह्या विचाराने आम्ही सगळेजण आज एकत्र बाहेर आलेलो आहोत. कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र आला आहात, सांगता प्रत्येकाने ते दिसतंय देखील. पक्ष म्हणून दोन्ही एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची पवार कुटुंबातला एक सदस्य म्हणून का? नक्कीच माझी देखील इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावे. तुम्हाला देखील सर्वांना माहिती आहे, आदरणीय दादांच्या मनात देखील हीच भावना होती आणि म्हणजे कधी कधी असं वाटतं की दादा आज असते तर कदाचित आज आम्ही सगळेजण एकत्रच असतो आणि हे जो एक वेगळं वातावरण, एक सावत्र भाऊ, सख्खा भाऊ अशा टाईपचं जे वातावरण लोकांच्या मनामध्ये, आम्हाला तसं अजिबात वाटत नाही. आज तुम्ही पाहताय इथे दादांचे सर्व कार्यकर्त्या सगळ्याच जणी आणि बारामतीकर मग कुठल्याही पक्षाचे असो, हे सगळेजण आज इथे एकजुटीने दादांना सपोर्ट करायला, दादांना आदरांजली वाहण्याकरिता आज मतभेद विसरून आज इथे आलेले आहेत. आणि नेहमी तुम्ही देखील ऐकलेलं आहे, साहेब सांगतात की मतभेद असावे पण मनभेद असावे. खरं तर तुम्ही आता असं म्हणालात की कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. गोची पहिल्यापासून कार्यकर्त्यांची झाली आतापर्यंत. पवार कुटुंब एक आहे आणि कार्यकर्त्यांना विभागलं गेलं. याकडं आगामी काळात तर एकत्र यावं येतील असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे, मी मगाशी म्हणाले शेवटी राजकारण आहे. तुम्हाला वाटतंय आम्ही वेगळे आहोत, आम्हाला वाटत नाही. पवार कुटुंब म्हणून एक आहात, कार्यकर्त्यांच्या भावना सांगतो. कार्यकर्त्यांनी पण एक व्हावं ना, यावं. आज कसे आलेत सगळेजण प्रेमाने एकत्र, मग असंच आम्ही आता यापुढे एकत्रच काम करणार आहोत. खरं तर विलिनीकरणाच्या चर्चा चांगल्या गेल्या काही पुढाकार घेतला. कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या गोष्टी आहेत. जसं मी मगाशी म्हणाले की जर आदरणीय दादा आज इथे असते तर आतापर्यंत विलिनीकरण कदाचित झालेलं देखील असतं, आपण सर्वांनी ते पाहिलं असतं. आज दादाच नाहीयेत आपल्यामध्ये, त्याच्यामुळे तो पुन्हा तो विषय घेऊन त्याच्यावरती बसण्यापेक्षा जे होईल पुढे आपण बघूया. नक्कीच वरिष्ठ पातळीवरती काहीतरी चर्चा होतच असतील, त्याच्यातनं मार्ग निघाला दुधात साखर. शेवटचा प्रश्न विचारतो, 2029 ला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार होईल असं वाटतंय का? आता जर तू म्हणतोय की आम्ही एकत्र येणार आतापासूनच, मग तेव्हा तसं कसं होईल चित्र? त्यामुळे काहीतरी वेगळं चित्र होईल. खूप खूप धन्यवाद. तर होत्या शर्मिला पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेल्या आहेत आणि प्रचार करतात. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.